बहीण बेईमान होणार नाही, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान। तर पुन्हा सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार असल्याचं दिलं आश्वासन। पंचवीस ऑक्टोबरला स्वाभिमानीची 23वी ऊस परिषद। जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या परिषदेत महाराष्ट्र कर्नाटकातून 1 लाख शेतकरी राहणार उपस्थित। परिषदेच्या पार्श्वभूमीवरती गावागावात बैठकांचं आयोजन। राधानगरीचे माजी आमदार के.पी. पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा। कोल्हापुरात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता। आमदार रोहित पवारांनी घेतली तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांची भेट। भेटीमुळे अनिल सावंत पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याच्या चर्चांना उधाण। पोर्श कार अपघात प्रकरणी महाराष्ट्र उत्तर मागतोय, गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल। सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना आवाहन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर। 2 दिवसांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राचा मतदारसंघनिहाय घेणार आढावा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा 9 ऑक्टोबरला रायगड दौरा। माणगावमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन। अमरावतीत महाविकास आघाडीत मिठाचा खडा। काँग्रेसचा गड असलेल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावरती ठाकरे गटाचा दावा। शिवसंकल्प मेळावा घेत अभिजित ढेपेंनी फुंकलं रणशिंग। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी लुटला गरब्याचा आनंद। देवीच्या दर्शनानंतर तरुणींसोबत खेळला गरबा। हिंदुत्वाच्या मुद्द्यानंतर नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावर आक्रमक। राहुल गांधींनी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याला राणेंचं रॅलीतून उत्तर। चांगलं काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचंय, मंत्री नितीन गडकरींचं विधान। तर मी मालपाणी खात नसल्यामुळेच कॉन्ट्रॅक्टरला रगडल्याशिवाय राहत नाही, असंही विधान। राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलात। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची माफी मागावी। खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघात। गेल्या हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन 200 रुपये द्या, मगच कारखान्याची धुराडी पेटवा। स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा।